हॅलो. आपण गृहिणींना इतक्या थकलेला का असतो? चला मी आज दाखवते. हा बघा माझ्या घराचा म्हणजे हे किचनची अवस्था आहे. इकडं मी स्वयंपाक करते तोपर्यंत मल्हारने ना इकडे बराचच प्रसारा मांडून ठेवला होता. त्यासोबत शनिवार होता तर मला आता शनिवारचा हा जो बाजार आला आहे आठवड्याचा तो सुद्धा लावून ठेवायचा आहे. त्यासोबत अजून चपात्या बाकी होत्या, अजून इस्त्री करायची होती कपड्यांना, घर क्लीन करायचं होतं. सो ओव्हरऑल असं बराचसाच कामं बाकी होती. आणि मी स्वयंपाक करताना ना माझ्या डोक्यात कंटिन्यू ते चालू होतं की मला इकडे बाजार लावायचा आहे, की फ्रीज व्यवस्थित करायचं आहे, तिकडे मल्हारनी पसारा करून ठेवला आहे तो आवरायचा आहे, तांदूळ हे असं बघा करून ठेवलं आहे त्यांनी. आणि आता हे त्याला देणं गरजेचं पडतं मला, त्याशिवाय माझा स्वयंपाक होत नाही. आणि तिकडे माझं क्लिनिंगसुद्धा बाकी होतं. सो अशा सगळ्या गोष्टी ना माझ्या इतक्या डोक्यात चालू होत्या आणि त्यामुळे ना मला खरंच असं प्रेशर यायला चालू झालं. मी काय केलं, 2 मिनटं थांबले, म्हटलं पहिल्यांदा माझी प्रायोरिटी काय आहे ते आपण डिसाईड करूया. आणि मग काय विचार केला की मल्हार आणि त्याच्या बाबांनी थोडंफार नुकतंच खाल्लं होतं. सो म्हणजे चपात्या अजून करणं बाकी होतं. मग विचार केला की चपात्या थोड्या एक 10-15 मिनटांनी झाल्या तरी चालणार होता. म्हणून डिसाईड केलं की हे पहिलं सगळं आवरून घ्यावं आणि एक एक गोष्ट पूर्ण करायची. जसं की सगळ्या गोष्टींचा डोक्यात विचार घेऊन बसण्यापेक्षा ना एक एक गोष्ट आपण आता आवरूया. म्हणून पहिल्यांदा हे तांदूळ भरून घ्यायला चालू केलं. आता असं जर आपण केलं ना तर आपला बघा जो इनविजिबल एक मेंटल लोड आपल्या डोक्यांमध्ये असतो ना बायकांच्या, ज्या घरचं सगळं काम करत असतात किंवा इवन ऑफिस गोईंग बायका ज्या असतात त्यांचासुद्धा, तर तो कमी व्हायला चालू होतो. कारण इनविजिबल मेंटल लोड हे एक सगळ्यात मोठं कारण आहे आपण ज्या घरी बायका असतो त्यांचं थकण्याचं. आता इनविजिबल मेंटल लोड म्हणजे काय की आपल्या बॅक ऑफ माइंड बऱ्याचशाच गोष्टी आपल्या डोक्यात चालू असतात. जसं की आपण काम करत असतो आणि आपल्याला जे आपली पेंडिंग कामं आहेत ते आपल्याला सतत आपल्या डोक्यात येत असतात. किंवा मुलांचा अभ्यास असेल किंवा बाकीच्यांचे जे गोष्टी आपल्याला त्यांना द्यायच्या असतात, पुरवायच्या असतात, किंवा कुणाला औषध द्यायचं आहे, किंवा आणि काय अशा बऱ्याचशाच गोष्टी येत असतात. त्यासोबत आपण मध्ये सिरियल्स बघत असतो. कधी काम करताना आपण दुसऱ्यांचे व्लॉग बघत असतो. जसं की काही जण असे खूप सुंदर असे व्लॉग करतात, त्यांचे खूप सुंदर रुटीन्स असतात. मग आपण कंपॅरिझन मोडमध्ये सुद्धा जातो त्यावेळेस. आणि अशा वेळेला आपला मेंदू असा कंटिन्यू ऑन असतो. त्यासोबत आपण रील्स पण बघत असतो आधीमध्ये. तर आपला मेंदू ना असा कंटिन्यू ऑन असतो. आणि मग आपली कामांचं टेन्शन, दुसरीकडे सोशल मीडियाचं प्रेशर, तिसरीकडे काहीतरी गिल्ट असते मनात एखादी, चौथीकडे असे कुणातरी रिलेटिव्हसोबतचं काहीतरी झालेलं असतं तर ते डोक्यात चालू असतं. सो ह्या गोष्टीमुळे जो आपला मेंदू कंटिन्यू असं ऑन मोडमध्ये असतो ना, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला एक इनविजिबल मेंटल लोड येतो. आणि ह्या लोडमध्ये बघा म्हणजे बायका इतक्या थकून जातात आणि आपल्याला कामाने अजिबात थकवा येत नाही. खरं तर ह्या मेंटल लोडमुळे ना, जो खरंच आपल्याला दिसत नाही पण तो असतो, त्याच्यामुळे खरंच आपण खूप जास्त थकून जातो. आता अशा वेळी काय करायचं, जसं की मी आत्ता म्हटलं माझी त्या दिवशीची प्रायोरिटी जी होती ना त्यानुसार मी पटकन ह्या सगळ्या गोष्टी आवरून ठेवल्या. आता इथे तुम्ही बघितलं असेल आता व्हिडिओमध्ये की मी भाज्या नुसत्या फक्त फ्रीजमध्ये लावून ठेवल्या. मी त्या निवडायला घेतल्या नाहीत, कारण त्या माझ्या प्रायोरिटीवरती नव्हत्या त्यावेळेस. मी ते नंतरसुद्धा करू शकले असते. मला फक्त आत्ता तिथलं आवरायचं होतं जेणेकरून मी किचनमध्ये व्यवस्थित काम उरलेलं माझं करू शकेन. सो मी ते ठेवून दिलं आणि नंतर परत मग निवडायला घेतलं. आता अशा जर प्रायोरिटी तुम्ही जर बघितल्या आणि त्यानुसार जर कामं पटकन उरकून घेतली ना, तर मग अगदीच लोड आपला बराच कमी होतो. त्यासोबत जर आपण मील प्लॅनिंग पहिला केलं, इवन जरी उद्या काय करायचं हे आपण आदल्या रात्री जरी ठरवलं ना, तरीसुद्धा आपलं डोकं खूप शांत राहतं. किंवा जर आपल्याला माहिती असेल की मला आज इस्त्री करायचं आहे, पण ती नंतर मी 2 नंतर केली तरी चालणार आहे, 2च्या आधी मला बाकीची घरातली कामं उरकायची आहे, तर आपण सतत इस्त्री करायचं हा विचार करायची गरज नाही आहे. आणि जर तुमच्या लक्षातच गोष्टी राहत नसतील ना, सरळ मोबाईलचे अलार्म वापरा ना. अलार्म लावून ठेवायचा. आता जसं की मल्हारला एक मी विटॅमिन डीचं औषध देत होते मध्ये, आणि मला ते रोज लक्षातच राहत नव्हतं. म्हणून मी सरळ त्याचा एक 11:30चा अलार्म लावून ठेवला. आणि तो अलार्म लावून ठेवल्यानंतर ना मला रोज 11:30ला ते अलार्म झाला की मी त्याला आपलं औषध देऊन टाकायचे. तर ती गोष्ट माझ्या डोक्यात ठेवून बसायची गरज नाही आहे. तसंच तुम्हाला समजा कुठे काही जायचं आहे, कुठे भाजी आणायला जायचं आहे किंवा आणि काही इम्पॉर्टंट गोष्टी करायच्या आहेत, पण ते लक्षात राहत नाहीत किंवा लक्षात डोक्यात ठेवून बसायची गरज नाही आहे. म्हणजे इतकं सगळं डोक्यात किती घेऊन बसणार आपण, नाही का? तर तसं करू नये म्हणून आहे ना, सरळ अलार्म लावून ठेवायचे. किंवा मग तुम्हाला जर सवय असेल तर तुम्ही त्या गोष्टी लिहून ठेवू शकता, लिस्ट बनवू शकता. पण लिस्ट बनवणं कधी काही जणींना काय वाटतं की रोजचीच काम आहेत, ती काय लिस्ट बनवत बसायचं.
अशा वेळी मग सरळ ना अलार्म लावून ठेवायचे त्या दिवशीचं. जर एक्स्ट्राचं रोजच्या रुटीनमधलं एक्स्ट्राचं काम असेल तर अलार्म लावायचं. त्याचा फायदा खूप होतो, तुम्ही नक्की चेक करून बघा. सो फक्त मला सांगायचं एवढंच आहे की जो आपला इनविजिबल मेंटल लोड आहे ना, हो आपण अवॉइड करू शकतो जर आपण अशा गोष्टी लिहून ठेवल्या किंवा काही गोष्टींचे अलार्म्स लावून ठेवले किंवा प्रायोरिटीज सेट केल्या ना कामांच्या, की आत्ता मला काय करणं जास्त गरजेचं आहे, तर त्यानुसार जर केलं ना तर मग बराचसाच मेंटल लोड कमी होऊन जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही गोष्टी ज्या आपण दुसऱ्यांवर सोपवू शकतो ना, त्या जर दुसऱ्यांवर सोपवल्या तरीसुद्धा आपल्या डोक्यावरचा जो मेंटल लोड आहे तो कमी होऊ शकतो. जसे की काही गोष्टी समजा लाईट बिल भरण्याचं काही तुमच्या डोक्यावर असेल तर ते तुम्ही दुसऱ्यांवर सोपवू शकत असाल तर नक्की सोपवायला हवं. ह्याच्यामुळे सुद्धा तुमचा मेंदू एकदम असा शांत राहायला मदत होते. तर ह्या गोष्टी नक्की करून बघा. आणि आता अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे होते ना, बायका खूपदा असं वाटतं की मी पहिल्यासारखी नाही राहिले. हे सुद्धा एक मेन रिझन आहे बरं का. म्हणजे मला खूपदा कधी वाटायचं की नाही का आता म्हणजे मी लग्नाच्या आधी कशी होते आणि आता कशी. ह्या ट्रॅपमध्ये तर आपण बऱ्याच जणी अडकलेलो असतो, बऱ्याच म्हणजे सगळ्याच जणी अडकलेलो असतो जवळजवळ. आता बघा आपल्यावरती रिस्पॉन्सिबिलिटीज वेगळ्या आलेल्या आहेत. लग्नाच्या आधी आपण एक साधी मुलगी असतो की जिला साधं ताटसुद्धा उचलून आई 100 वेळा मागे लागलेली असते. पण आता आपल्या अंगावरती बऱ्याचशाच रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. मुलं झाल्यानंतर तर विचारूच नका. सो असं एक्सेप्ट म्हणजे अशा ह्या गोष्टीमध्ये अडकू नका की नाही का माझं काय होणार, म्हणजे मी आता पहिल्यासारखे नाही राहिले, माझं पहिल्यासारखं काहीच नाही राहिलं. कसं राहील बरं? तुमच्या अंगावरती किती रिस्पॉन्सिबिलिटी झाल्या आहेत. आता त्या रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्हाला घेतल्या पाहिजेत ना. सो हे जे गोष्ट जोपर्यंत तुम्ही लवकर एक्सेप्ट करत नाही ना की बाबा आता माझ्या अंगावरच्या रिस्पॉन्सिबिलिटी बदलल्यात आणि त्यामुळे मला बदलणं गरजेचं आहे, ती तुमची गरज आहे. आणि तोपर्यंत तुमचा खरंच मेंटल लोड तो पण कमी नाही होणार. कारण ह्या गोष्टीमुळे सुद्धा बऱ्याचशाच बायका थकून जातात. हा विचार जेव्हा येतो ना की मी पहिल्यासारखी नाही राहिले, त्यावेळेस खरंच असं खूप त्रास होतो त्या गोष्टींचा. आता मी सुद्धा पहिला जॉब करत होते. आत्ता मला थांबावं लागलं आहे कारण माझा मुलगा लहान आहे म्हणून आणि मला इथं कोणाचा सपोर्ट नाही आहे. मी तर बहरीनमध्ये राहते, त्यामुळे आम्ही दोघंच असतो, मी आणि माझा नवरा आणि माझा मुलगा. सो त्याला कोणी सांभाळणार नाही आहे. सो ही माझी गरज आहे की मी आत्ता त्याच्यासाठी थांबणार. जेव्हा तो सेट होईल, त्याचं स्कूलिंग वगैरे त्या गोष्टी सगळ्या नॉर्मलाइज होतील, त्यावेळेस मी सुद्धा जॉबचा विचार करू शकते. पण याचा अर्थ असं नाही की मी माझ्या स्वप्नांना सोडून दिलं. पूर्वी जे होते ते होते, त्यावेळेसचा तो काळ मस्त होता आणि आत्ताचा सुद्धा खूप सुंदर आहे. आणि जोपर्यंत हे आपण ॲक्सेप्ट लवकर करत नाही ना, हा चेंज आपल्या आयुष्यातला, तोपर्यंत आपलं जे आत्ताचं लाईफ आहे ते सुरळीत होत नाही. सो बेसिकली मला सांगायचं एवढंच आहे की जेव्हा आपण असं इनविजिबल मेंटल लोडमध्ये असतो त्यावेळेस आपल्याला उगाचचाच थकवा आपल्या मागे लागतो. आणि कंटिन्यू हा थकव्यामुळे ना खरंच बायका हळूहळू अशा डेलीच एक्झॉस्ट व्हायला चालू होतात. जसं की सकाळी उठलं तरी अंगात आळस, कंटाळा वाटणं, दुपारची जरी नॅप घेतली तरीसुद्धा मन फ्रेश न होणं, 4 लोकांच्यात जाऊन बसलं तरीसुद्धा चांगलं न वाटणं, ही हळूहळू होत असलेल्या मेंटल लोडचंच खरं तर सिम्पटम्स आहेत. सो म्हणून सांगते की अशा गोष्टी प्रायोरिटी ठरवून किंवा प्लॅनिंग्स करून खरंच करत जावा. आणि त्यामुळे काय होईल की तुमचा मेंटल लोड कमी होईल आणि तुम्हीसुद्धा आनंदाने जगायला चालू करा. चला, आजची टिप कशी वाटली ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हीसुद्धा अशा गोष्टी खरंच फेस करताय का. कारण तुमची एक कमेंट ना कुणाच्या तरी आयुष्यामध्ये खूप मोठा बदल आणू शकते. जसा की हा माझा व्हिडिओ कुणाच्या तरी एकाच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल आणू शकतो. तसंच तुमचीसुद्धा कमेंट ना कुणाच्या तरी आयुष्यामध्ये खरंच बदल घडू शकतात. कारण मी सुद्धा कुणा दुसऱ्यांची व्हिडिओज बघते तर त्यांची कमेंट चेक करते आणि कधी इतकी छान कमेंट असते ना तर त्याचासुद्धा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावरती होतो. तर तुमच्या पण आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी असतील ज्या तुम्ही शेअर करायच्या आहेत ह्या आता आपण ज्या डिस्कस केल्या व्हिडिओमध्ये, तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की करून घ्या, कारण असेच आपण चांगले व्हिडिओज आता घेऊन येतो आहे, तुम्हाला नक्कीच आवडतील. चलो, बाय.